भारतीय बुद्धिबळासाठी 2008 हे वर्ष आनंदमय होतं असंच म्हणावं लागेल। यावर्षी बुद्धिबळातील 64 घरांचा राजा म्हणून विश्वनाथ आनंदनं आपलं स्थान पुन्हा एकदा पक्क केलं। सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्याचा मान त्याला मिळाला, तर युवा बुद्धिबळपटूंनी भारताला मानाचं स्थान मिळवून दिलं। रशियन खेळाडूंची मक्तेदारी असलेल्या बुद्धिबळाच्या पटावर यावर्षी वजीराची भूमिका बजावली ती भारतीय बुद्धिबळपटूंनी, आणि या पटाचा राजा ठरला तो अर्थातच ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद। वर्ल्ड चॅम्पियनशिप मधली व्लादिमीर क्रामनिक विरुद्धची लढत जिंकत आनंदनं तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला। या विजयानं आनंदनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। परदेशात तिरंगा फडकावणाऱ्या आनंदचं मायदेशात जल्लोषात स्वागत झालं। देशभरात दिवाळी साजरी केली गेली। भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने एका खास कार्यक्रमात आनंदला 5 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी भेट दिली। आनंद पाठोपाठ भारतीय ज्युनियर बुद्धिबळपटूंनीही 2008चं वर्ष गाजवलं। यावर्षी अभिजित गुप्ताने मुलांची तर द्रोणालिका हरिकाने मुलींची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली। दोघांच्या या विजयानं दोन्ही गटात चॅम्पियनशिप जिंकणारा भारत जगातला पहिला देश ठरला। परिमार्जन नेगीला मात्र या स्पर्धेत सिल्वर मेडलवरच समाधान मानावं लागलं। वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप मध्येही भारतानं 4 गोल्ड, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल्सची कमाई करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं। महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंनी यावर्षी चमकदार कामगिरी केली। जळगावचा प्रतीक पाटील आंतरशालीय बुद्धिबळ स्पर्धेतील जगज्जेता झाला। ही स्पर्धा जिंकणारा तो भारतातील पहिलाच खेळाडू आहे। तर या स्पर्धेत सोनिया देशमुखनं वैयक्तिक ब्रॉन्झ तर सांघिक गटात गोल्ड मेडल मिळवलंय। इराणमधल्या तेहरान इथं झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबादच्या तेजस्विनी सागरनं 8 वर्षाखालील गटात उपविजेतेपद मिळवलं। मुंबईच्या आदित्य उदेशीनं मँगलोरला झालेल्या नॅशनल सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय। तब्बल 32 वर्षांनंतर मुंबईच्या बुद्धिबळपटूनं ही स्पर्धा जिंकली आहे। ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदनं हे वर्ष गाजवलंच, पण एकूणच या वर्षात भारतीयांनी संपूर्ण जगावर आपल्या बुद्धीची छाप उमटवली। बुद्धिबळाबरोबरच बॅडमिंटन मध्येही भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व राखलं। याविषयी जाणून घेऊयात रुजुताकडून। भारतीय बॅडमिंटनसाठी 2008 हे वर्ष सब कुछ सायना असंच ठरलंय। जागतिक रँकिंग मध्ये टॉप 10 मध्ये धडक देणाऱ्या सायनानं यावर्षी अनेक विक्रमांची मोडतोड केली आहे। और ये गलती और इस तरह से सायना ने ऐतिहासिक क्षण में बीजिंग ऑलिम्पिक मधले हे क्षण केवळ सायनासाठीच नव्हे तर अवघ्या भारतासाठी अभिमानाचे होते। ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती। 2च महिन्यांनंतर तैपेई इथे झालेली चायनीज ओपन स्पर्धा तिने जिंकली। अर्थात ही तर नुसती सुरुवात होती, कारण त्या पाठोपाठ वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन आणि युथ कॉमनवेल्थचं विजेतेपद पटकावत तिनं जागतिक रँकिंग मध्ये 10व्या क्रमांकावर झेप घेतली। वर्षाअखेरीला मलेशियातल्या वर्ल्ड सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीतही तिनं धडक दिली। आजवर भारताच्या कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाहीये। तिच्या याच कामगिरीची दखल जागतिक बॅडमिंटन फेडरेशननेही घेतली आणि सायना यावर्षीची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख बॅडमिंटनपटू ठरली। बॅडमिंटन मध्ये सुपरस्टार ठरूनही सायनाच्या वाट्याला सरकारी उपेक्षा आली। मलेशियातल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी पासपोर्ट मिळवण्याकरता तिला झगडावं लागलं। हे
वर्ष जसं सायनाचं होतं तसं ते चेतन आनंदचंही होतं. स्पॅनिश ओपन ग्रँड स्पर्धेत बाजी मारून त्यानं आपला फॉर्म सिद्ध केलाय. या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये त्यानं टॉप सीडेड इंडोनेशियाच्या अँद्रे कुर्निएवानला हरवलं. एकूणच युरोपियन सर्किट मध्ये त्यानं जोशपूर्ण कामगिरी केली. त्यानंतर नेपाळ ओपन स्पर्धा त्यानं जिंकली आणि बंगलोरला झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेतही तो उपविजेता ठरला. यावर्षी जागतिक क्रमवारीत पहिल्या 15 खेळाडू स्थान मिळवण्याची किमया त्यानं केली. भारताच्या थॉमस कप टीमचा कॅप्टन अनुप श्रीधर, व्ही दिजू आणि महिलांमध्ये ज्वाला गुट्टी, आदिती मुटाटकर यांची कामगिरी ही लक्षवेधी ठरली आहे. आतापर्यंत बॅडमिंटन मध्ये डबल्स हा भारतासाठी कच्चा दुवा होता. पण 2008 मध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी डबल्स मध्ये 3 स्पर्धा जिंकल्या. व्ही दिजू आणि ज्वाला गुट्टीची जोडी मिक्स डबल्स मध्ये सध्याची धोकादायक जोडी मानण्यात येते. त्याशिवाय ठाण्याच्या अक्षय देवलकर आणि जिष्णू सन्याल या जोडीनंही आशादायक कामगिरी केली आहे. मुंबईच्या आनंद पवारनं यंदा पोर्तुगीज ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. पोर्तुगीज ओपन स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला. याच वर्षी त्यानं ऑस्ट्रियन ओपनचं विजेतेपदही पटकावलं. याआधी 24 वर्षांपूर्वी भारताच्या सय्यद मोदी यांनी ही स्पर्धा जिंकली होती. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालच्या विजयी कामगिरीनं या वर्षाची सुरुवात झाली आणि सरत्या वर्षाचा शेवटही झाला सायना नेहवालनं वर्ल्ड सुपर सिरीजमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनं. शटल आणि रॅकेटच्या या खेळात इतर बॅडमिंटनपटूही कमालीचे गाजले. पण हे झालं बॅडमिंटनबद्दल. आपल्या राष्ट्रीय खेळाचं काय? हॉकीमध्ये यावर्षी भारतीय टीमची कामगिरी कमालीची ढिसाळ झाली आणि प्रत्यक्ष मैदानावरच्या कामगिरीपेक्षाही मैदानाबाहेरचे वादविवाद जास्त गाजले. या खेळाबद्दल रिपोर्ट घेऊन येते आमची रिपोर्टर मुग्धा, पण एका ब्रेक नंतर. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.